T20 वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार आहे। भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे। अहमदाबाद या ठिकाणच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगेल। भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे। न्यूझीलंड संघ आतापर्यंत एकदाही विश्वविजेता झालेला नाही। भारतीय संघाचा चौथ्यांदा स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश होतोय। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल। कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, बुमराह आणि सॅमसन न्यूझीलंडचे फिन एनलच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष आहे। बड़े मैचेस खेलने की किसी टीम को आदत होनी चाहिए। इंडियन टीम को खास करके 2023 का विश्व कप फाइनल हो, 2024 का विश्व कप फाइनल हमने जीता T20 और ये बैक टू बैक उसके पहले चैंपियंस ट्रॉफी भी जीता। तो इंडियन टीम ये जो उस माइंडसेट में है जो बड़े मुकाबलों में वर्ल्ड कप फाइनल्स हो, सेमीफाइनल्स हो में बड़े परफॉर्मेंस करने के लिए पिछले 4-5 साल में अच्छे तरह से मेंटली प्रिपेयर हुए, उसका डेफिनेटली एडवांटेज इंडियन टीम के पास रहेगा जो न्यूजीलैंड टीम के पास उतना नहीं रहेगा। वो सारे बेसिस कवर किए हैं जो T20 में वर्ल्ड कप का किताब इंडिया के नाम करने के लिए लगते हैं। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अहमदाबादमध्ये दाखल झालाय। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणारा अंतिम सामना बघण्यासाठी धोनी अहमदाबादमध्ये पोहोचलेला आहे। आजचा सामना हा अतिशय महत्त्वाचा आहे, रोमांचक आहे आणि त्यासाठी एमएस धोनी सुद्धा स्वतः अहमदाबादमध्ये दाखल झालाय। T20 वर्ल्ड कप फायनलचा महासंग्राम आज रंगणार आहे। ठाण्यातील क्रिकेट प्रेमी जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगाचा जल्लोष करताय। अंतिम सामन्यामध्ये अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासोबत अक्षर पटेल, शिवम दुबे, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सामन्यासाठी मोठा उत्साह ठाणेकरांमध्ये देखील दिसून येत आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी खेळायला येतात। एकंदरीत पाहायला गेलं तर आज T20 सामन्याचा अंतिम सामना रंगणार आहे आणि अंतिम सामन्यासाठी मोठी उत्सुकता जी आहे ते प्रत्येक क्रिकेट प्रेमीमध्ये दिसून येत आहेत। आपल्या भारतीय संघाला एक शुभेच्छा आम्ही देतोय की त्यांनी वर्ल्ड कपवर आम्हाला आमच्या आनंदाचे क्षण द्विगुणित करावे। संजू सॅमसनने पण खूप चांगली खेळली। या इनिंग त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये खेळलं, खूप चांगल्या रीतीने खेळलं आहे। आज अभिषेक शर्मा ज्या हिशोबाने खेळणार आहे ते मेन ठरणार आहे आणि ज्या हिशोबाने भारतीय संघ खेळतोय आपण 50 ओव्हरमध्ये पण आता महिला क्रिकेटसुद्धा आपल्या महिला खेळपट्टूसुद्धा चॅम्पियन झाली। आपण लास्ट टाइम पण गतविजेता आहोत। या चॅम्पियनशिपमध्ये पण फायनलमध्ये पोहोचलो तर आम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय की यावेळी पण 2026मध्ये पण आपण T20 वर्ल्ड कप जिंकणारच आहोत। बुमराह सारखा बॉलर आपल्याकडे असल्यामुळे खूप मजा येणार आहे या मॅचमध्ये आणि यावर्षी आपण 2026ला हा वर्ल्ड कप नक्की घेऊन जाणार आहे। नक्कीच अहमदाबादचे स्टेडियम आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेडियम असणार आहे आणि तिथे आपण जिंकू अशी अपेक्षा करूया। कारण आपला जो वर्ल्ड कप झाला वन डेचा तिथे आपल्याला काही चांगली प्रतिसाद मिळाला नाही, आपलं तिथं चांगले रिझल्ट लागले नाही। पण यावेळी आपली जी T20 ची टीम आहे, मागच्या वेळेला जिंकलो, यावर्षी पण आपण जिंकणार। कशा पद्धतीने जिंकायला पाहिजे चांगल्या रनांनी। संजू सैमसन अभी फॉर्म में चालू है, उसने अगर खेला तो जीतने के ज़्यादा चांसेस है। और अभिषेक शर्मा ने भी खेलना चाहिए, मतलब वो अभी उसका फॉर्म से ऐसा डाउन था तो उसने भी खेलना चाहिए। और अपने पास मौका है कि न्यूजीलैंड को सेमीफाइनल में अपने को हराया था ना, तो फाइनल में अब हम उन लोग हरा के बदला ले सकते हैं। म्हणजे फक्त फिल्डिंग चांगली पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त म्हणजे पुढे नाही ठेवायला पाहिजे, पार्टी ठेवायला पाहिजे आणि फक्त फिल्डिंग चांगलं ठेवल्यावर ते लवकर आउट होऊ शकतात। आता समोरच्या टीमकडे फक्त 16 ओव्हरच आहेत, कारण की बुमराचे जे 4 ओव्हर आहेत ते अवघडच आहेत। बाकीच्यांनी पण तेवढं प्रेशर ठेवलं पाहिजे, नाही तर गेम हातातून जाईल। कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। आज भारत न्यूझीलंडच्या टीम T20च्या फायनलमध्ये भिडणार आहे आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये मोठा उत्साह आहे। प्रत्येक भारतीयाला भारत जिंकणार अशी अपेक्षा आहे। मॅच पाहण्याचा उत्साह सर्वत्र दिसतोय। नागपूरमधील क्रिकेटर आणि क्रिकेट प्रेमींसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवादही साधला, पाहूयात। भारत नक्कीच जिंकणार आहे ही फायनल मॅच आणि अपेक्षा म्हणजे असं आहे की पहिले बॅटिंग घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपले भारतीय टीम चांगला मोठा स्कोर जर बनवला तर दडपणा खाली राहणार नाही, समोरची टीम दडपणामध्ये राहील। मला वाटते ईशान किशन, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या, बॉलिंगमध्ये शिवम दुबे, अजून जसप्रीत बुमराह। काय नेमक्या अपेक्षा आहेत? आजची मॅच टफ होणार आहे, पण जिंकणार इंडियाच आहे
आणि न्यूझीलंड टीम पण एकदम जबरदस्त टीम आहे, एकदम फॉर्ममध्ये ती पण आहे, पण आपली इंडिया टीम पण एक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे इंडिया जिंकणार आणि जिंकणारच. असं वाटत आहे की इंडिया जिंकू शकते, कारण की इंडियाची बॉलिंग पण चांगली आहे आणि बॅटिंग पण चांगली आहे. न्यूझीलंडचे बॅट्समॅन चांगले आहे पण बॉलर्स एवढे पण चांगले नाही आहे, म्हणून मला वाटतं की इंडिया जिंकू शकते.